मला काय माहिती. पण अण्णा तुम्ही म्हणतात की पंकजाताईंच्या विचारांचा माणूस निवडून आला नाही. पंकजाताई तर या भाजपमध्ये आहेत, तरी देखील अशा पद्धतीनं आष्टी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आलेला नाही. मी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणून निवडून आलेलो आहे. पंकजाताईंची तक्रार तुम्ही राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार आहात? 100% करणार. आतापर्यंत केले नाही, आता लेखी स्वरूपात करणार. मी लहान मुलांना बोलणार नाही. त्यांचे जे थोरले भाऊ आहेत ते बोलल्यावर मी बोलत. एक मिनिट ऐका, लहान लेकरांना मी बोलणार नाही. जो अजय आहे तो खूप लहान आहे. अजयला बोलायला लावलेलं आहे. कोणी बोलायला लावलेलं ते माहिती आहे. माझं त्यांनाच आव्हान आहे, अजयला काय बोलायला लावतात तुम्ही स्वतः बोला. ओडीएम आहे इकडं काय ठरलं नाही. करणार राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे करणार. मला समज देण्याचं काय कारण? मला समज द्या. मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही. त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे. शिट्टी या चिन्हाचा प्रचार केलेला आहे. मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा, असं माझं मत आहे. मुख्यमंत्री तुम्ही राष्ट्रीय सचिव स्वतःला मानता आणि बीड जिल्ह्यात माझी एकच सीट मानता, मग कसं काय राष्ट्रीय सचिव असू शकतो? त्यांनी 2 सीट, भारतीय जनता पार्टीच्या 2 सीट होत्या ना, एक नमिता मुंदडा आणि दुसरा सुरेश धस. मग 2 सीट म्हणायला पाहिजे. त्यांच्या भाषणाची क्लिप आहे तुमच्याकडे. बीड जिल्ह्यात माझ्या वाट्याला एकच सीट आहे म्हणलं. संतोष काय आणि हे जे चाललं ना खोक्या बोका, परत कुठं प्रकाश दादाचं काहीतरी काढायचं, जुने संदीप क्षीरसागरचे व्हिडिओ काढायचे. असे आरोपी व्हायला भाजपाला काय? कसे बी आरोपी होतात का काय? कशात बी कशाचा काही संबंध नसताना, काही नसताना आरोपी कसे होते? उचलली जीभ लावली टाळ्याला, असं चालत नाही. तर हे बाकीच्या लोकांची बदनामी कशी होईल असा प्रयत्न चाललेला आहे. आणि संतोष देशमुख खून प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे वेगवेगळे गेम चालतात. एक जो व्हिडिओ आता समोर आलेला आहे त्याच्यामध्ये धनंजय देशमुखांचे साडू आहेत, त्यांनी अपहरण करून मारहाण केली.